पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या दुरुस्तीचं काम अखेर हाती घेण्यात आलंय। चाकण एमआयडीसी मधून काही कंपन्या स्थलांतरित होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीला वेग आलाय। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच M60 प्रीकास्ट पॅनलचा वापर केला जातोय। मात्र या तंत्रज्ञानामुळे रस्ता कितपत टिकाऊ आणि फायदेशीर ठरणार याबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान सुरू असलेल्या या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमध्ये येणार आहेत। त्यामुळे शिंदेंच्या पाहणीनंतर रस्त्याच्या कामाबाबत नेमकं काय माहिती समोर येते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। या संपूर्ण रस्त्याच्या कामाचा आणि स्थानिकांच्या आक्षेपांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत वांडेकर यांनी। चाकण औद्योगिक वसाहतीमधील काही लघु उद्योजकांनी या ठिकाणावरून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला, कारण येथील पायाभूत सुविधा मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांची घुसमटमारी होत आहे। या संदर्भामध्ये या भागामध्ये अनेक नेत्यांचे दौरे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा या ठिकाणी आज होणार आहे। आता तुम्ही पाहू शकता की खड्ड्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात अजूनही आहे तसंच आहे। उद्योग मंत्री येणार असल्यामुळे या ठिकाणचे खड्डे जीएसबी टाकून बुजवण्यात आले, त्यावरती रोलर फिरवण्यात आला। मात्र हे अवघ्या 1-2 तासाचा मध्ये सगळे खड्डे उखडून गेले आणि हे जीएसबी वाहून गेलं। या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रीकास्ट ही टेक्नॉलॉजी वापरून हे खड्डे या ठिकाणी बुजवण्याचं काम पुन्हा कालपासून हाती घेण्यात आलेलं आहे। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, काय संकल्पना आहे प्रीकास्ट आणि किती दिवस टिकेल, काय वाटतं तुम्हाला? प्रीकास्ट ही संकल्पना एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय चांगली या ठिकाणी एमआयडीसी मध्ये आणली होती, परंतु प्रत्यक्ष पाहता त्या ठिकाणी रस्त्याची लेवल ही खालीवर असल्यामुळे ते प्रीकास्ट आणि डांबरीची लेवल रोडची ही मॅच होणार नाही। काल ज्या ठिकाणी ते प्रीकास्ट मांडलेले आहेत त्याच्यावरती गाड्या गेल्यानंतर ते खालीवर झालेलं आहे। ते सगळीकडे हातरल्यानंतर सक्सेस होणं अवघड वाटतंय, कारण ते प्रीकास्ट काय ब्लॉक आहेत आणि खालची जमीन ही पाण्यामुळे डिसूळ झालेली असते। डिसूळ झाल्यामुळे काय होते, मोठे मोठे हेवी कंटेनर आहेत या ठिकाणी। एमआयडीसीची खूप मोठी वाहतूक आहे। हेवी कंटेनर त्या प्रीकास्ट वरून गेल्यानंतर ते खालीवर होतात ते आणि वाहतुकीला अजून अडथळा निर्माण होतोय। याचा अर्थ संकल्पना ही जी प्रीकास्टची संकल्पना ही कुठेतरी नागरिकांना योग्य वाटत नाही, कारण जे जमिनीवरती खड्डे पडलेले आहेत रस्त्यांवरती ते मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजूनही काही नागरिक आहेत। काय सांगाल तुम्ही, नक्की काय परिस्थिती आहे सगळी? जे काय आता मुख्यमंत्री साहेबांनी जे आता प्रीकास्टची जी म्हणजे योजना राबवायचं केलेलं आहे, रस्त्यावरती जे ब्लॉक बसवायचं चाललेलं आहे, परंतु त्या आधी त्यांनी त्या ठिकाणी जी वाहतूक जी आहे ती वाहतूक कोणत्या पद्धतीने होते त्या रस्त्यावरून फक्त आपली काय म्हणतात अशी छोट्या गाड्या वगैरे अशा काही गाड्या त्यावरून जात नाहीत। सर्व गाड्या जातात त्या जड अत्यंत अवजड पद्धतीची त्या ठिकाणी वाहतूक असते आणि ती वाहतूक ज्यावेळेस जड वाहतूक होणार त्यावेळेस ते जे प्रीकास्ट ब्लॉक जे बसवलेले आहेत ते खालीवर होणार। त्याची जी लेवल जी आहे ती लेवल अगोदर पहिल्यांदा जमिनीची लेवल केली पाहिजे, नंतर ते बसवले तर त्यात थोडाफार काहीतरी फरक होऊ शकतो। परंतु जर असं जर फक्त आंधळ जळते कुत्रपीठ खाते अशा पद्धतीने जर काम जर झालं तर हे कधीच सक्सेस होऊ शकत नाहीये। आणि जे पहिले जे आहे चालू खड्डे जे पडणार ते पद्धतीने ते चालूच राहणार आहेत आणि वाहतूक कोंडी ही आमच्या आयुष्याला जी पुजली ती कायम तशीच राहणार आहे। गोवा हायवेला ज्या ठिकाणी ते प्रीकास्ट सक्सेस केलेला आहे त्या ठिकाणी तो जो रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि आपल्या इकडे जो रस्ता आहे तो डांबरी रस्ता आहे। डांबरी रस्ता आणि सिमेंटचे ब्लॉक हे मॅच होऊ शकत नाही। ते मॅच होण्यासाठी डांबराला डांबरच पाहिजे किंवा सिमेंटाला सिमेंटच पाहिजे। तर आमची एक विनंती आहे की रस्ता मोठा करा आणि तो डांबराचा जरी आता 4 पदरी केला ना तरी सुद्धा ट्रॅफिक ही कमी होऊ शकते। आणि सगळ्यात मोठी वाहतुकीला अडचण रस्ता वाढण्यासाठी जी आहे ती लाईटीचे पोल, एमएससीबीचे डीपी आणि दुसरं म्हणजे मोठी मोठी झाडं रस्त्यामध्ये आहेत। रस्त्याच्या एकदम कडेला झाडं आहेत, ती झाडं काढल्याशिवाय रस्ता मोठा होणार नाही आणि रस्ता मोठा झाल्याशिवाय ट्रॅफिक कमी होणार नाही। नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थांनी स्थानिक नागरिकांनी ज्या सूचना केलेल्या आहेत, विजेचे पोल, झाडं आणि अतिक्रमण हटवून ही रस्ता रुंदीकरण होणे खूप गरजेचं आहे, कारण प्रीकास्ट ही संकल्पना या डांबरी रस्त्यासाठी योग्य ठरत नसल्याचं निष्कर्ष त्यांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।